आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलंय। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याचं ओंबासे यांनी म्हटलंय। जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल असं देखील ओंबासे म्हणाले। निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना कळवाव्यात अशी विनंती देखील आता सचिन ओंबासे यांच्याकडून करण्यात आली आहे। तर ईव्हीएम ऐवजी आता मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात असं धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात। त्यामुळे ईव्हीएमवर ही उमेदवारी बसवणं कठीण जाऊ शकतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मतपत्रिकांवर निवडणूक घ्यावी लागू शकते असं डॉक्टर सचिन ओंबासे यांचं म्हणणं आहे। त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला एक पत्र देखील लिहिलंय आणि निवडणूक आयोगाकडे सूचना किंबहुना त्यांचा सल्ला देखील आता ओंबासे यांच्याकडून मागवण्यात आला। दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मराठा उमेदवार मैदानात असणार आहेत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून नियोजन बैठका देखील सुरू आहेत। प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करण्याचा मराठा समाजाचा निर्धार आहे। तर उमेदवार उभे करण्यासाठी गावागावांमध्ये बैठका सुरू असल्याची माहिती देखील मिळते। उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी निधी गोळा करण्याचं मराठा समाजाचं नियोजन आहे। एका मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 24 ईव्हीएम मशीन उपलब्ध होऊ शकतात। एका मशीनमध्ये 16 उमेदवार अशा पद्धतीने 384 उमेदवारांची ईव्हीएमवर निवडणूक घेता येते। 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते। दरम्यान डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय आपण पाहतो आहोत। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी निवडणुकीमध्ये मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार। जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल। उमेदवार वाढल्यास अधिकारी, वाहनं, त्याचबरोबर अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी निर्माण होऊ शकतात। सदर बाब निदर्शनात आणून देत असून निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना कळवाव्यात अशी विनंती धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी केली आहे।